पुण्यात पत्रकार थोडक्यात बचावले। अजित पवारांच्या बंगल्याबाहेरील ही घटना सध्या समोर येतेय। तर माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी आमदार रोहित पवारांची गाडी ही दामटल्याचं पाहायला मिळतंय। वेगानं गाडी जवळून गेल्यानं पत्रकार धास्तावले। तर पुण्यात पत्रकार थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येते। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, नेमका हा सगळा प्रकार काय? अजित पवारांचं पुण्यातील भोसलेनगर येथे जिजाई निवासस्थान आहे आणि आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे काही दूर जे आहे ते पत्रकार थांबलेले होते। ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं होतं, ज्या ठिकाणी आतमध्ये रस्ता होता त्या ठिकाणी पत्रकार थांबलेले होते। त्यावेळेस रोहित पवारांनी त्यांची एक स्वतःची मोठी आलिशान गाडी जी आहे ती अगोदर बाहेर पाठवलेली होती, परंतु दुसरी गाडी जी आहे त्यांच्या आतमध्येच होती आणि त्या दुसऱ्या गाडीमध्ये पाठीमागे बसून आणि पुढे त्यांचे प्रवक्ते रविकांत वरते जे आहेत ते व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत, ते पुढे बसलेले होते आणि माध्यमांना टाळण्यासाठी किंवा कोणतंही व्हिज्युअल जे आहे ते आपल्याला मिळू नये, मी गाडीमध्ये आहे हे त्यांना दिसू नये म्हणून ड्रायव्हरला जोरात गाडी जी आहे ती घेण्यास सांगितली आणि अगदी मेन चौकामधून जी आहे ती ही भरधाव गाडी जवळपास 60-70च्या स्पीडने जी आहे ती घेऊन जाण्यात आली। त्यामुळे तिथे असणारे बॅरिकेड्स आणि तिथे असलेल्या पत्रकारांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची देखील कुठलीही खबरदारी घेण्यात आली नाही। त्यामुळे या सगळ्याबाबतचे प्रश्न जे आहेत ते नंतर रोहित पवारांना भीमथडी जत्रेमध्ये विचारले गेले, कारण का अगदी काही मीटर अंतरावरती भीमथडी जत्रा आहे आणि त्याच दिशेने ती गाडी गेल्यामुळे माध्यम देखील त्या ठिकाणी गेली आणि तिथे रोहित पवार लगेचच गाडीतून उतरताना देखील पाहायला मिळाले। काही काळानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी बातचीत केली। त्यावेळेस मी गाडीमध्ये नव्हतोच आणि माझी जर गाडी इतक्या जोरात कोणी चालवली असेल, कारण मी माझी गाडी केवळ तिकडे पाठवली होती, मी तिथे गेलेलो नव्हतो। माझी गाडी मी इतर लोकांना दिली होती जे अमोल कोल्हेंसोबत आलेले होते, त्या लोकांना माझी गाडी दिली होती। माझा चालक गाडी चालवत होता आणि जर माझ्या चालकाने इतक्या जोरात गाडी चालवली असेल आणि तुमच्या जीवितास धोका निर्माण झाला असेल तर मी माझ्या चालकाला कामावरून काढून टाकतो, अशा प्रकारचं मत देखील रोहित पवारांनी व्यक्त केलं। परंतु रोहित पवारच गाडीमध्ये होते याबाबत कुठलीही हे नाहीये, शंका नाहीये, कारण रोहित पवार पाठीमागे बसलेले देखील काही व्हिज्युअल्समध्ये दिसतंय आणि रोहित पवार आणि रविकांत वरते आणि त्यांचे चालक या गाडीमध्ये होते आणि केवळ माध्यमांना व्हिज्युअल्स मिळू नये म्हणून भरधाव वेगाने ही गाडी पुढे आलेली होती। त्यामुळे पत्रकार जे आहेत ते थोडक्यात बचावले आणि जर का समोरून एखादी वाहन आला असतं तर त्या देखील वाहनाला धोका निर्माण झाला असता। अंकिता।